नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी फॉर्म भरू नये. गेले 7-8 दिवस झालं त्या रस्त्यावरती किमान 1000 ते 1500 वाहनं आडवी तिडवी लावलेली होती. 100-200 महिला त्यांना घेरायचं, त्यांना मारहाण करायची, कुठे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं, अशा पद्धतीची रणनीती राजन पाटील यांनी आखलेली होती. आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं ते म्हणत असतील. मी 31,000 मताने निवडून आलो. तो मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही. आंबेडकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे. लहान 6 महिन्याचं बाळ पाळण्यात सांगाल की त्यांना आंबेडकराला मदत करायची आहे, म्हणून रम्या कदमाने त्यांनी या निवडणुकीची सूत्र दिली. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे कसं आहे की अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी फॉर्म भरू नये म्हणून गेले 7-8 दिवस झालं त्या रस्त्यावरती किमान 1000 ते 1500 वाहनं हे रस्त्याच्या आडवी तिडवी लावलेली होती. आणि किमान 500 फुटाच्या अंतरावर 100-200 लोकांचा मॉप त्यांनी उभा केलेला होता. आणि अनगर गावामध्ये त्या आल्यानंतर एक 100-200 महिला त्यांना घेरायचं, त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं, अशा पद्धतीची रणनीती हे अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांनी आखलेली होती. गेले 7-8 दिवस झालं आम्ही याच्यावरती मार्ग काढत होतो. जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे SP व या जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, राज्याचे निवडणूक अधिकारी या सर्वांशी संपर्क साधला. कारण पहिल्यांदा लोकल तिथल्या नगरपंचायतीचा जो CO आहे तो CO कुठल्याही पद्धतीचे पेपर देत नव्हता. मी आमदार म्हणून त्याला सज्जड दम दिला की बाबा आपल्याला लोकशाही पद्धतीनं जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते आपण उज्ज्वला थिटे यांना द्या. त्याच्यानंतरही ते पेपर दिले नाहीत. त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याचे कलेक्टर श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना संपर्क केला, त्यांना विनंती केली, मी त्यांना व्हॉट्सअप केला. माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित तहसीलदार सचिन मुळीक व संबंधित त्या नगरपालिकेच्या COला आपल्या भाषेमध्ये त्यांनी जे काय सांगायचे ते सांगितलं. त्यानंतर ताबडतोब डॉक्युमेंट्स देण्यात आली. या राज्याचे पोलीस महासंचालक, या जिल्ह्याचे SP यांनी ते ताबडतोब पोलीस बंदोबस्त दिला आणि जवळजवळ 18 स्टेनगनदारी गन मशीनचा बंदोबस्त हे उज्ज्वला थिटे यांना देण्यात आला व किमान 200 ते 250 पोलिसाचा फौजफाटा या जिल्ह्याचे SP अतुल कुलकर्णी साहेबांनी दिला व या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे SP या दोघांनीही जातीनं लक्ष देऊन बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जगली पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष दिलं. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांचं, SP आणि कलेक्टर साहेबांचं मी अभिनंदन करतो. नाही, रमेश कदमला माझ्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. ज्या वेळेला त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले नेते मंडळी सर्वपक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली. पवार साहेबांना या मतदारसंघाची सर्व हकीकत सांगितली. 50-50, 60-60 वर्ष पवार साहेबांबरोबर काम करणारी माणसं, उदाहरणार्थ काका साठे असतील, मनोहरभाऊ डोंगरे असतील, आमचे उमेश पाटील असतील, दीपक गायकवाड असतील, या सर्व लोकांनी पवार साहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पाटलांना पूरक उमेदवार आहेत. हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील. ज्यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता, या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती, या देशाचे 15 वर्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री, इतकी पदं भूषवलेले पद्मभूषण पवारसाहेबांच्या लक्षात ही बाब आली आणि पवारसाहेबांनी ताबडतोब कदमाच्या पोरींची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली. जर मला माझी लायकी नसताना मी 31,000 मताने निवडून आलो. त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा. त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा? आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं ते म्हणत असतील
तर गेली 35 वर्ष झाले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ पवारसाहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो, म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली. आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं, मायबाप जनतेनं जवळजवळ मला 1.25 लाख मतदान केलं आणि 31,000 मताधिक्याने माझा विजय केला. जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आत्तापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला. त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि या निवडणुकीची सूत्र ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्या मतदारसंघातली नगरपंचायत असेल, नगर परिषदेची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल तर तिथल्या निवडणुकीची सूत्र ही तिथल्या आमदाराला दिली जातात. परंतु गेल्या 10 दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली. त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले पवारसाहेबांच्या पक्षाचे 10 आमदार, 8 खासदार उपस्थित होते. पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोहोळमध्ये काय चाललं आहे. मी त्यांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा. अनगरमध्ये काय चाललं आहे तर मी त्यांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा. ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा, असं कसं काय मला म्हणता, उत्तर देता. तर मी त्यांना सांगितलं की माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात किमान 8 ते 10 सभा घेतल्या. त्यांनी माढा मतदारसंघामध्ये 8 ते 10 सभा घेतल्या. करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी 8 ते 10 सभा घेतल्या. माळशिरसमध्ये ते तळ ठोकून राहिले जानकरांच्या विजयासाठी. सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या, परंतु मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही. मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली 17 गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत, तिथं सुस्ते हे गाव आहे माझ्या आपल्या 17 गावाला जोडून, तिथंच त्यांची सभा होती. मी म्हटलं 2 मिनिटाच्या अंतरावर हा मोहोळ मतदारसंघ चालू होतो. मला जर एक सभा आपण दिली तर मोहोळ मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा राजू खरेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल. माननीय विजयसिंह मोहिते पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात, खासदार आहात, त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल. परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही. का सभा दिली नाही याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्या 3 पिढ्याच्या नात्यामध्ये कुठं अंतर येऊ नये, राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये, ते 3 पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोहोळमध्ये माझ्या प्रचाराला यायला नकार दिला. जर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील, ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील, तर मग नगरपंचायतीच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात? त्यांना कोणाला मदत करायची आहे? आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर, त्या पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या हातात ते पक्षाची सूत्र कसे काय देऊ शकतात? ते लहान 6 महिन्याचं बाळ पाळण्यातनं सांगेल की त्यांना अनगर करायला मदत करायची आहे, म्हणून रम्या कदमाने त्यांनी या निवडणुकीची सूत्र दिली.